जपायची, त्याला कोणाचं धन बुडले आवडायचं. म्हणे मुक्तीराम भाऊने एक बार शेत इकलं, सगळं शेत इकलं. मुक्तीराम भाऊ आपल्या स्वतःच्या टिकटा खर्चून बीडला गेले. ते पैसे आले शेतावर, मुक्तीराम भाऊने ते पैसे घेतले नाहीत. ते पैसे ज्या मालकाने शेत घेतलं होतं का त्याला दिले नाही, कारण भाऊच्या मनामध्ये कोणाबरोबर दोष नव्हता. म्हणून भाऊची कीर्ती जगामध्ये राहिली. मुक्तीराम भाऊ हे संत होते, कारण भाऊने जर कोणाच्या भाऊला धनगुडीवर जमायचं, पण भाऊने निष्काम रामायणाची सेवा केली. म्हणे 13 एकादशीच्या पंढरपूरच्या वारीचे नियम करून दिले. गावामध्ये भजन रामायण अनेक सुद्धा ती आपला रामायणाची परंपरा टिकून ठेवतात. त्या भजण्याकरिता टाळ्या वाजवा. अहो जर माणूस गेला तर त्याच्याकडे कोणी बघत नाही, कारण ही भजनी चांगली. त्यांनी आज भाऊची परंपरा चालवतात, कारण भाऊने रामायण सांगितलं. आपला ते विषय सोडून द्या, त्याच्या कीर्ती राहिली जगामध्ये. आपलं जर आपला जर अंतःकरणातला पाप जरी नका, कोणता उच्चार रामकृष्ण उच्चारा अनंत